घड्याळात तरी 12 वाजले. बहुतेक माझ्या आयुष्यात पण अगं पडलं होतं ना, मग का नाही आलास तू वेळेत? तू वेळेत का नाही आलास सांग मला, मी काय ऐकू तुझं? नको ऐकू, पण मामा ऐकतील तुझा आवाज. तू आदित्य, झाडून काय मारते? मी काय कचरा आहे का सई? आता जाऊ नको बाहेर. ठीक आहे, मी चूक केली आहे. तू मला दे शिक्षा. मारायचंय मला. तू मार ना मला. मार मी काही बोलणार नाही. हा मार. हळू. हा जोरात मार. चेहऱ्याला नको. कुठे होतास तू? किती वाट पाहिली मी तुझी. तुझ्यासाठी जेवायचे पण टापले होते माहितीये. एक मिनिट, तू जेवली नाहीस? नाही जेवले. तू तरी कुठे जेवलायस अजून? आणि तू जेवला नाही तर मी कशी जेवेन? ऍक्च्युली माझं झालंय ग थोडं बाहेर जेवण. तू माझ्याशिवाय जेवलास? पर्याय नव्हता. तू बोलूच नकोस. जा, तू बोलू नकोस माझ्याशी. मी आपली इथे थांबले होते तुझी वाट बघत. तुला सरप्राईज द्यायचं होतं आणि तू आलाच नाहीस वेळेत. अगं ऑफिस मध्ये असतो तर आलो असतो का वेळेत, पण ती नवीन फॅक्टरी आहे ना बदलापूरला, तिकडे जावं लागलं ग मला. आणि त्या फॅक्टरीची सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे म्हणल्यावर नाही ना म्हणता आलं त्यांना. तिथून आलोय मी बदलापूर, म्हणून झाला ग उशीर. आणि पण तू जे काय सरप्राईज देणार होतेस त्यासाठी रेडी ना मी. तू सांग ना काय आहे सरप्राईज? काय तिथे? त्यातलं एक सरप्राईज तुझ्या समोर उभं आहे तरी तुला कळत नाहीये ना? अगं हा छान दिसते असं. तू लाडात येऊ नको आणि जवळ तर मुळीच येऊ नको. नाहीच येत जवळ. काय जवळ आलो की लगेच भाई मामाला तहान लागेल, पिंट्या मामाला भूक लागेल, दादा मामाला त्याची औषधं आठवतील, बंधू मामाला फोन करायचा असेल. पण जवळ येतोय म्हणल्यावरती येईल कोणतरी मामा मध्ये. नाही येणार, कारण सगळे मामा ना इनविजिबल झाले, अदृश्य. म्हणजे आज असं मी तुला एक सरप्राईज देणार होते ना, तसं मामानी आपल्याला सरप्राईज दिलं एकांताचं. आणि त्यासाठी कुठे ते बाहेर गेलेत ते. एक मिनिट, जे मामा रोज रात्री 10 वाजता लाईट बंद करून गुडूप होतात, ते आता 12 वाजून गेलेत आणि अजून घरी आले नाहीयेत. अरे मग गेलेत कुठे? ओए गुल्लू, ओए सोनिए, तुम्हारी गल सुन ली और मैं रास्ते पे आ गया. हो जी, मैंने क्या कर दिया जी? तू म्हणाली होतीस ना सई आणि आदित्यला एकांत मिळू दे म्हणून, मग दिला एकांत. आम्ही बसलोय घराबाहेर. हो जी, तो फिर घर आ जाओ अपने. हाँ, दिवस असताना तर नक्की आलो, पण आता या भावांना काय सांगू माझ्या. तो उन सबको भी अपने घर ले आओ. हाँ, त्यापेक्षा ना मी डास पाळीन आणि त्यांना मी माझं थोडं थोडं रक्त पाजीन आयुष्यभर. पण या भावांना जर मी घरी घेऊन आलो ना, एका फटक्यात ते माझं सगळं रक्त काढते. ओ जी, एक गल कहूँ? जी ओ जी, आज मेरी गल सुन के जैसे आपने सई और आदित्य को प्राइवेसी दे दी और खुद तकलीफ सह रहे हो, वैसे ही थोड़ी तकलीफ और सह के मुझे और बिल्लू को भी उस घर में जगह दिला दो जी. गुल्लू, फिर वही बात. ओ जी, बस एक रात की बात नहीं है जी. 14 साल से हर रात मेरे दिल में ये बात आती है जी. आज एक रात आप उस घर से दूर होकर कितने परेशान हो रहे, तो सोचिए पिछले 14 साल से मेरी क्या हालत होती होगी जी. हाँ, बात मेरी हो ना तो मैं अपने दिल को मना भी लूं, लेकिन बिल्लू को कौन और कैसे समझाए? मला समजतंय ग, योग्य वेळ आली ना
तू गुल्लू, मी स्वतः तुझा हात धरीन, बिल्लूला कडेवर घेईन आणि ब्रह्मेच्या घरात पाऊल टाकेन आणि तुम्हाला तुमच्या हक्काचं आणि वाटणीचं प्रेम मिळून देईन. एकदा ना सई आणि आदित्यला या घरात सेटल हो. जी, मेरी अब तो ना सारी उम्मीदें सही और आदित्य से ही है, क्योंकि सच्चे प्यार की कीमत ना सच्चा प्यार करने वाले ही जान सकते हैं. मैं भी जानता हूँ ना प्यार की कीमत. अच्छा, इसका मतलब आप मुझसे अभी भी प्यार करते हैं? बोलो, ये क्या पूछने की बात है? तो जोर से बोलो. आज तो मुझे आपके मुंह से सुनना है. आई लव यू बोलो जी. प्लीज गुल्लू. जी, आपको मेरी 100 बोलो. आय लव्ह यू. काय म्हणालास? काय म्हणाला? मी तुला कुठे काय म्हणालो? मी फोनवर बोलत होतो. नाही, फोनवरच काय बोललास? म्हणजे क्लायंटशी बोलत होतो केस संदर्भात. कशाच्या संदर्भात बोलत होतास हे नाही विचारत आहे, काय बोललास ते विचारतोय. तू काय ऐकलंस? मी बरोबर ऐकलंय, पण मला ते तुझ्या तोंडून ऐकायचंय. माझ्या केसच्या खाजगी गोष्टी मी दुसऱ्याला सांगत नाही. ब्रह्मेंच्या घरी खाजगी वगैरे असं काही नसतं. काय बोललास हे बऱ्या बोलानी सांग, नाहीतर मी तुझ्याकडून बोललो आय लव्ह यू बोललो. काय काय बोललास? आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. अरे कोणाला बोललास? माझ्या लग्नाच्या बायकोला बोल. अरे दादाला माहिती आहे हे? हो, बोली ना. मी दादाला पण सांगेन मी सांगणार दादाला सांगेन की मी आय लव्ह यू बोललो म्हणून. नक्की सांगतो. त्याला डोक्याला ना कटकट झाली आहे माझ्या. अरे पण दादा, दादा. बनतो दादा सांगतोच आहे ना. सांग ना. सांगू? हो सांग ना. नक्की? हो नक्की. काय चाललंय दादा? भाईला लग्न करायचंय. हे काय 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 बोलतोस काय? हो. अरे दादा, हा भाई म्हणाला की सई आणि आदित्यचं प्रेम बघून त्यालाही प्रेमात पडावं असं वाटतंय आणि कोणाला तरी आय लव्ह यू म्हणावं असं वाटतं. ए मी नाही म्हणालो, तूच म्हणालास आय लव्ह यू. हो, मी म्हणालो ना की हा आय लव्ह यू म्हणाला म्हणून. नाही आधी तू म्हणालास, मग मी म्हणालो आय लव्ह यू. म्हणजे तू म्हणालास ना? हो, म्हणालो. नाही पण मी नाही म्हणालो, पण आधी तू आय लव्ह यू म्हणालास. पहिलं बघितलं कसा करतोय ते. पहिलं तू म्हणालाय. अरे गप बसा रे. मी घरी जाऊ. अरे दादा, अरे बाळ झालं ना त्यांना, तेवढा एकांत जाऊ ना आपण घरी. अरे पिंट्या, असं काय करतोस? तुला सांगितलं ना, थोडा वेळ थांबूया ना. अरे आपण घरी गेलो आणि ते जागे असतील तर त्यांना अवघडल्यासारखं नाही का होणार? अरे पण केवढे डास असतात, अजून किती वेळ बसायचं इकडे? हे बघ, अजून अर्धा तास थांबूया, मग जाऊया घरी. तोपर्यंत ते झोपलेले पण असतील. करेक्ट. तू बोलूच नकोस, तुला बघतो. यार तुमचं थांबा रे जरा. बघा, अर्ध्या तासाने ते झोपले नसतील ना तरी आपण घरी जाऊया. घरच्या पडवीत नाही तर अंगणात जाऊन झोपूया ना. हे असं रात्री अपरात्री आपल्याला कोणी असं इथे बघितलं तर काय म्हणतील? बाई 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 बाई, सगळ्या अजागळ सासऱ्यांना नव्या सुनेनी घराबाहेर काढलं की काय? देवाच्या काठीला आवाज नसतो म्हणतात ना, ते हे असं. त्या दिवशी मला घराबाहेर काढलं तिनी, तेव्हा कसे खुश झाला होतात सगळे. आज आता तुम्हाला घराबाहेर काढल्यावर कसं वाटतंय? काही घराबाहेर वगैरे काढलेलं नाही मला. आम्ही आमच्या मर्जीने आलोय फेरफटका मारायला. एरवी 10च्या ठोक्याला डाराडूर पंढरपूर होणारे ब्रह्मे आज रात्री 12:30 वाजता काय चांदणं बघायला बाहेर पडलेत का? आम्ही चांदणं बघायला निघू, नाही तर काय वाटेल ते करू. पण तुमचं काय? तुम्ही कशाला एवढ्या रात्री अनवाणी फिरताय? तुमचे शिव्याशाप खायला तर नक्कीच अनवाणी घराबाहेर पडले नाही मी. उलट मी चाललीये देवाचे आशीर्वाद घ्यायला. माझी परिस्थिती सुधारावी म्हणून देवाच्या दर्शनाला अनवाणी चाललीये. हो, तुम्ही माझ्या डोक्यावरचं छप्पर काढून घेतलं. आता बघू देव तरी माझ्यावर कृपेची सावली धरतो का ते? देव चांगलं वागणाऱ्याशी चांगलंच वागतो. तुम्ही चांगलं वागण्याचा जरा जरी प्रयत्न केलात ना तरी असले अघोरी नवस करण्याची गरज भासणार नाही. नवस कसला रे? चोऱ्या माऱ्या करायला बाहेर पडल्या असतील. या देवळात पहिल्या चपला चोरणार आणि मग चोरीला सुरुवात करणार.
आम्ही चांदणं बघू नाही तर काय करू, पण तुमच्या मनात आहे ना चोराच्या मनात चांदणं. काय काय सारखं चोर चोर लावलाय? हे बघा, मी काही चोरी मारी केलेली नाहीये. मी फक्त ते निरांजन हातात घेऊन बघत होते तर त्या माणसाने कांगावाच केला. मी बघून घेतलं असतं त्याला, पण आदित्य आणि नव्या सुनबाई मध्ये पडले. त्यांनी पैसे देऊन मिटवलं प्रकरण. काय कसलं प्रकरण? कोणी कसले पैसे दिले तुला? माझ्या भाच्यानी, आदित्यनी. आदित्यनी? होय, मी रस्त्यावर अडचणीत सापडले म्हटल्यावर लगेच आला तो धावून आणि मला चटकन मदत केली. मला चोर ठरवणाऱ्या त्या माणसाच्या तोंडावर 1500 रुपये फेकून मारले त्यांनी. हा, आता त्याची बायको जरा आगाऊ आहे, पण माझा भाचा अगदी गुणाचा आहे हो. जरा नीट ओळख झाली ना की अगदी छान जमेल आमचं. काहीतरी खोटं बोलायचा प्रयत्न करू नकोस आणि आमच्यात लाव्या लाव्या करून आमचं घर मोडायचा प्रयत्न करू नकोस, सांगून ठेवतोय. मी अजिबात खोटं बोलत नाहीये. नसते आरोप करू नका माझ्यावर. खोटं तर तुम्ही बोलताय. सगळं माहिती असून सुद्धा माहिती नसल्यासारखे वागताय. असं काही आधी त्यांनी सांगितलेलं नाही. तसं असतं तर बोलला असता तो आमच्याकडे. अगो बाई, म्हणजे तुमचा भाचा तुमच्यापासून गोष्टी लपवून ठेवतो की काय? बाई 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 बाई, चांगला जादूटोणा केलेला दिसतोय नव्या सुनेनी भाच्यावर. बघा आता तुम्हीच कोण तुमचं घर तोडतय ते. तू जास्त बोललीस ना तर तुझी जीभ हासोडून ठेवीन मी. आणि हे बघ, माझ्या भाच्याच्या आणि सुनेच्या वाट्याला गेलीस आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचा प्रयत्न केलास ना तर माझ्याशी गाठ हे लक्षात ठेव. गाठ तर तुमच्याशी माझी 7 जन्माची आहे हो. त्याच लग्न गाठीचा विचार करत अख्खा दिवस जातो माझा. आणि मग रात्री असं हे घराबाहेर फिरावं लागतं. काय आहे ना, पैसे तर तुम्हाला द्यावे लागतील, तुम्हाला किंवा आदित्यला. आणि आज ना उद्या मला त्या घरातही घ्यावं लागेलच. आता तुम्ही आपणहून घेतलं तर ठीक, नाही तर मी येईन आपणहून. मी काय म्हणते, ते घर सुद्धा माझं मंदिरच आहे आणि तुम्ही माझे पती परमेश्वर. मग अनवाणी देव दर्शनाला जाण्याऐवजी आत्ताच येऊ का तुमच्या बरोबर घरी? चला चला. दादा काही करत नाही मी. थांब, हे बघ माझं ऐक तू. हो, काय करताय इतक्या रात्री तुम्ही इथं? तुम्हाला घरदार आहे का नाही इथं? चला निघून जाऊ इथून. हो दादा, घरदार होतो हो, पण अहो आधी यांनी मला घराबाहेर काढलं आणि आता यांच्या नव्या सुनेनी यांना सगळ्यांना घराबाहेर काढलं. वाडावर आधी सांगतोय. हो दादा, चांगल्या घरची लोक दिसतायत, कशाला एकमेकांना हुज्जत घालताय? आपापल्या घरी जावा, नाही तर पोलीस स्टेशन टप्पा बोलवून पोलिसांना घेऊन जाईल. दादा चल, दादा दादा चल 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 इकडनं चल. त्यात असं आहे तर ना, घराबाहेर काढून नवरा बायको घरात. वा सईबाई वा, तुम्ही उत्तम स्वयंपाक बनवायला लागलाय. आज सगळं टॉप क्लास झालं होतं, टॉप क्लास, अप्रतिम. बासा कौतुक. आणि तसंही तू बाहेरचं जेवून आल्यानंतर इथे येऊन माझ्या हातचं जेवायची काहीच गरज नव्हती. सई, गरज होती म्हणून मी जेवलो. प्रेम होतं, प्रेम आहे म्हणून जेवलो. तुला तर माहिती आहे ना, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. सई, तूही माझ्यासाठी एक करत जा. काय? तू जेवून घेत जा. नाही जमणार. त्यापेक्षा तू लवकर घरी येत जा ना, म्हणजे मग मी सुद्धा उपाशी नाही राहणार. आणि तसंही दुपारचं जेवण मी एकटीच करते ना, मग रात्रीचं जेवण तरी आपण एकत्र करत जाऊया ना. त्या निमित्ताने
जरा गप्पा गोष्टी होतील, दिवसभरात काय काय झालं हे बोलणं होईल, 2 प्रेमाचे शब्द बोलून होतील. आणि तसंही माझं पोट काही जेवणाने नाही भरत. तुझ्याशी खूप खूप गप्पा मारल्या ना की माझं पोट भरत. रात्रीचं जेवण एकच. डन. पण ते तर आता पुढचं सरप्राईज का ते उद्या रात्री. मी ना ब्रह्मेंची सून. आजची कामं मी अशी उद्यावर ढकलत नसते. त्यामुळे आजचं सरप्राईज आजच. डोळे बंद कर. कर ना डोळे बंद. तर खाली गारगार लादी याचा अर्थ आपण वॉश बेसिन पाशी होती, तर डावीकडे बेसिन आहे, तर खाली उंबरठा आहे जपून. त्यानंतर आता आपण आलोय मोठ्या हॉलमध्ये. इथं डावीकडे सोफा आहे, उजवीकडे दादा मामाची खोली, या बाजूला बाकीच्या मामांची खोली आणि इथं आप्पांची खोली. एक मिनिट. काय झालं? तुला दिसतं ना डोळे उघडे ठेवतोस ना तू? नाही ग. मग तुला कसं कळतं आपण कुठे आलोय ते? सई, अगं या घरामध्ये लहानाचा मोठा चालूय. किती वेळा मामांबरोबर आंधळी कोशिंबीर खेळलोय मी इथे. अरे कोपरा माहितीये मला या घराचा. अच्छा ठीक आहे चल. ओके. सरळ 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 सरळ. हा आता सांग कुठे होतो आपण? कुठे काय, मोठा हॉल संपला, आता आपण लहान हॉल मध्ये चाललोय. इथेही खाली एक उंबरठा आहे, इथे देवघर आहे, तिकडनं आपण आत येतो आणि समोर आपण झोपतो. हो का? हा. नक्की? मुक्की. हात पुढे कर. चिटिंग नाही करायची, डोळे नाही उघडायचे. पडदे एक मिनिट. पडदे तर नुसतं बाहेरच्या आवारात. आपण तिथं कधी आलो? काही मी माझी पावलं मोजायला चुकलो का? गारला दी इकडनं. तू पावलं नाही चुकला. हा पण आता या घरात मात्र तुला चुकल्यासारखं वाटणार आहे. म्हणजे इतके वर्ष तुला बायहाट असलेलं हे घर आता बदललंय. एक मिनिट. डोळे उघड. अरे हे काय? मिस्टर नवरा, या पडद्यांच्या पलीकडे आपलं नवीन नयन कक्ष आहे. नाही सॉरी, शयन कक्ष आहे. आपल्या दोघांना एकांत मिळावा म्हणून तर आपली हक्काची जागा. हे तू केलंस? माझ्याही नकळत मामांनी केलंय. आणि आपल्याला एकांत मिळावा म्हणून सगळे बाहेर गेलेत कुठेतरी. मला ना विश्वासच बसत नाही. अरे आज सकाळीच आपण हे बोलत होतो आणि आज रात्रीपर्यंत मामाने करूनही टाकलं. मला ना असं वाटतंय की आपलं घर आहे ना त्याच्या भिंतींना ऐकू येऊ लागलंय. पण माझ्यासाठी तर आपल्या घराच्या 4 भिंती म्हणजे 4 मामा आहेत. आणि त्यांना आपल्या मनातलं ऐकू येतंय. पण हे झालं मामांचं सरप्राईज. माझं सरप्राईज या पडद्यांच्या पलीकडे. 1 2 3